खरंच खूपच मस्त झाला वाढदिवस. असं म्हणजे वाटलंही नव्हतं एवढा चांगला होईल बा तिथं. मी तर म्हटलं काय माहिती बाई कसं होईल कसं होईल. पण खरंच किती मस्त ते लोकही किती सपोर्ट करतात बरं है ना. असं मिळून मिसळून राहतात आणि किती चांगले बोलले. जसं की आपली खूप पहिली ओळख आहे. माहिती आहे का तिथले त्या काकू वगैरे होते आणि त्या बाया एवढं जीव लावून बोलायचे. जसं काही असं वाटतं की खरंच हे आपल्या ओळखीचेच आहेत की काय. अगं त्यांनाही आपुलकीची गरज आहे. आपण गेलो हे केलं त्यांनाही खूप छान वाटलं बरं. हा खरंच आहे. पण पैशापेक्षा आधारापेक्षा एक आपुलकीची एक असं हातात हात घेऊन किंवा आहो आम्ही कसे आहात तुम्ही असं विचारलं तरी एवढ्या त्या काकूनला तिथं त्या मावशी होत्या त्यांनी इतकं भरून यायचं म्हटलं असं त्यांनी डोळ्यात पाणी दिसत होतं असं. तर म्हणजे खरंच ना असं वाटलं की माणसातली माणुसकीच संपली. आ कसं काय लोकायला असं वाटत असेल कसं काय लोकायला स्वतःच्याच घरातले लोक एवढे शिल्लक होत असतील. घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात पडू द्यावं ना बरं. आ नाही पटलं तुमचं मग एखाद्या कोपऱ्यात असतेच ना घरात कुठं ना कोणता. हा अबोला धरून न बोलून कसंही करून माणसाला वागवता येते ना. असं आहे अडगडीत टाकल्यासारखं एकीकडे नाही टाकून द्यायला पाहिजे आहे ना. खूप खराब वाटते हो त्याच्या मनाले. खूप खूप एवढं दुःख साठवलेलं आहे त्या लोकांनी म्हटलं त्यांच्या मनात. पण तरी वरून हसतात आपल्या लेकराला आशीर्वाद देत. त्याच्या म्हणजे मला ते तर असं काही म्हणासं हे तर कधीच विसरू शकणार नाही मी. हा आनंदी आणि खुशीचा आपला वाढदिवस ना. आनंदाला लेकराला समजलं ना तर तेही म्हणतील की असा वाढदिवस नाही होऊ शकणार आमचा जसा आबाजीनं केला. खरंच बाबाची ही आयडिया रोज आवडली. आपण ना दरवर्षी असंच करत जाऊ. काल उगाच बाकीच्या लोकांना बोलवा आणि ढमकं खाऊ घाला आणि टमकं हे करा आणि फुगाफुगी यानं हे आणलं त्यानं ते आणलं बाईले चांगलं दिलं मला खराब दिलं. त्याच्यापेक्षा ना आपण ना आपल्या लेकराचा वाढदिवस असाच करत जाऊ. तिथं जाऊन करत जाऊ. किती छान वाटते ते लोकांना आपल्याला. खरंच असं काहीतरी मस्त वाटलं असं म्हणाले की चला जीवनात आपण काहीतरी चांगलं केलं. आता आपण आपल्या घरी एवढे कार्यक्रम केले. मोठे मोठे कार्यक्रम झाले हॉटेलमध्ये झाले. आता छान माझी सांजी हॉटेलमध्ये झाली आहे की नाही. आपण रवीच्या लग्नातही किती खर्च झाला समजा केलाच की नाही. पण या वाढदिवसासारखा आनंद नाही झाला मला वाटते है ना. कोणत्याच कार्यक्रमात नाही झाला. खरंच आहे. इथं मनाला शांतता भेटली. आपल्या मनातून कोणातरी आपल्या लेकरेले म्हणा का आपल्या कुटुंबाला दुवा दिली. नाहीतर आला पाहुणा जेवून जा हे घ्या गिफ्ट हे घ्या रिटर्न गिफ्ट झालं एवढीच फॉर्मॅलिटी असते. ती फॉर्मॅलिटीसाठी येतात. छान आहे वरून वरून हसतात मागे कुदतात किंवा जडतात मनातून किंवा कोणाच्या भावना कशा आणि कोणाच्या कशा. पण यांच्या भावना अगदी तृप्त म्हणजे कशाचीच आशा नाही. त्यांनी आपल्याजवळून कोणती अपेक्षा नव्हती किंवा आपला त्यांनी राग नाही लोभ नाही आशा नाही किंवा मग यानं आपल्याला असंच करायला पाहिजे असंच द्यायला पाहिजे अशी अपेक्षाही नाही. त्याच्यानं त्यानं जो आशीर्वाद दिला त्याच्या चेहऱ्यावर जे आपल्याला आनंद आणि आपुलकी जे दिसली ते त्याच्यातूनच होती. कारण त्यांनी आपल्याजवळून आशा अपेक्षा काहीच नव्हत्या. म्हणून ते आपल्यासोबत एवढ्या आपुलकीनं एवढ्या जिव्हाळ्यानं बोलले. खरेच आहे. पण म्हणजे मला ना याच नव्हतं वाटत काही म्हणा. रश्मी म्हणे काही थांबून म्हणे थोड्या वेळ. पण पप्पा म्हणत चला चला का नादारी होऊन राहिलता. शेवटी कसं असते त्याची नियम असतात ना. नाही तर असं वाटे की खरंच थांबावंच की काय. अजून त्या एक आजी होत्या तुम्हाला नाही माहिती तुम्ही आलती का वर आलती का. त्या लाल लाल साडी घालल्या होत्या. हा चष्मा लागायला ती बोललो मी त्या आजीसोबत. हा त्याच ते किती प्रेमानं बोलत माहित आहे काय. येताना त्यानं आनंदाची डीट काढली. हो दिवसभर एवढं कौतुक केलं म्हणत बाई लेकरानं. घरी जाऊन अंग दुखीन त्याचं. लगे पदर उतरवला लेकराच्या अंगावरून. म्हटलं सांग बाई. म्हटलं आजी आज डीट होतच नाही म्हटलं त्याले. आपले लोक कधी डीट करतात का म्हटलं. लगे डीट काढली लेकराची. लगे म्हणत हे घे पैसे काढत. पण त्याचं काय ते पॉकेट हुसकत जायत. म्हटलं आजी त्याला काही नाही पाहिजे भरभरून दिलं म्हटलं तुम्ही. आता नका देऊ त्याला काही. हे सगळ्याचा तुम्ही म्हटलं आनंद गमावसान. त्याला रुपये देऊ नका म्हटलं त्याच्या हातात. त्याला गे पटकन आनंदाला घेतलं. त्याचे मुखे घेतले इतक्या पाप्या घेतल्या आणि हाय असा मस्त राय हो. गेले हरी घे. काय असते ग नातं गोतं सगळे एकच नाते आहेत. जिव्हाळ्याचं माणुसकीचं आपुलकीचं हेच नातं महत्वाचं असते. कुठले रक्ताचे नाते कुठले प्रेमाचे नाते कुठलं काय ग. तिथं गेल्यावर तर मला खरं सांगू का असं वाटलं यार हे जीवन म्हणजे आपण जगतो किती स्वार्थीपणे किंवा आपण नेमकंच करतो कोणासाठी. लेकरांसाठी त्यानं शेवटी आपली हे गती केली तर काय कामाची जीवनात मेहनत करणं किंवा काटकसर करणं किंवा किती इच्छा आकांक्षा मारून मायबाप जगतात. आणि लेकरासाठी 2 पैसे मागे टाकत मोठा बंगला बांधतात. आपापल्या परीनं सगळंच करतात. फुल नाही फुलाची पाकडी. आणि लेकरं त्याला त्याचा हा मोबदला देतात. ते पाहून तो असं वाटलं तुच्छ आहे जीवन काहीच नाही करा मस्त एन्जॉय करा. आणि हाय नाही कमवा हाय ते गमवा आणि जा लेकरायला मला तुमचं तुम्ही पायात बसा. काय फायदा अशी जर जनपत निघाली तर. माय बाप बिचारे वाट पाहतात आणि हे तिकडे मजा मारतात.
काही ना काही त्याच्या घराने खाऊन पिंतो असते ना, नाही लई एक पाकर खातात अर्धी तर खात असतील ना, त्यातला एक घास जरी माय बापाला दिला तर ते पोट भरते. हा, तर ती मेल्यापेक्षा घरी मेले तर त्याचा आत्म्याला शांती भेटते. हा, गरीबी ती मेले तरी नाही सोय केली, पण ते लेकरू त्याला दिसते, पोरग दिसते, पोरगी दिसते. हा, मरता किती माय बापाला किती बरं वाटते. हे असं इकडे आणून टाकलं, येऊ येऊन पाहत नाहीत, फिरून पाहत नाहीत. किती माय बापाच्या मनाले यातना होत असतील त्या. खरं आहे, पण खरंच कशालेच काय तीर्थयात्रा करा लागतात आणि कशाले काही करा लागते. आणि मारे एवढाले कार्यक्रम करतात देवा धर्माचे, मारे देणग्या देतात आणि मारे काय काय डोंग अवडंबर करतात, नाटकं नुसतं. त्याच्यापेक्षा अनाथ आश्रम बंद करून टाका आणि आपापले मायबाप आपापल्या घरातच ठेवा. कसेही ठेवा होते, लय तुम्ही तुपाशी खाता तर त्याले चटणी भाकर द्या, पण तरी आपल्या घरातच ठेवावं आपण. तेव्हा म्हणाव खरी देव भक्तीन, खरी पूजा पातीन, खरे तुम्ही लय आदर्श. हा, आपण कोणाला काही म्हणत नाही, पण आहेच ना, जगात चालूच आहे ना. बाबा 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 लहान कार्यक्रम करतात, कोणताही कार्यक्रम देवा धर्माचा असो का कोणताही असो. मारे तीर्थयात्रेला जाऊ देन, देवायले देणग्या देऊ देन, मारे मोठे मोठे भंडारे करू दे. आ, काय फायदा, काही कामच नाही करायचं. त्याच्यापेक्षा आपल्या घरातलेच लोकायला पोटभर खाऊ घालायचं आणि सगळे म्हणून घरात कसे भांडतं पण नंतर राहायचं. भांडणं प्रत्येकाच्याच घरी असतात, कोणाच्या घरी भांडणं नाही आहेत, कोणाचं पटतच नाही, इचकाईचं बिचका कधी ना काडी होतच राहते. म्हणून काय काय असे निर्णय नाही घ्यायचे कधी. बरोबर आहे मोहिनी तुझं. तुझ्या विचारांसारखे जर सगळ्या सुनांचे विचार झाले ना, तर खरंच अनाथ आश्रम लवकरच बंद होऊन जातील. हा, वृद्धाश्रम राहणारच नाहीत. बरं, पण तू म्हणस की या वेळेच्या कुले आपल्या गोफ करायचा, तर तो आता होत नाही हा सध्या तरी. जाऊ द्या, होईलच. मी काय म्हटलं, या वाढदिवसाला म्हटलं खुशीले करू, पुढच्या वाढदिवसाला आनंदाले करू. असं करत करत सोनं थोडंफार त्याच्या नावाचं जमा करू. आनंदा तरी पोरग आहे, पोरीसाठी जमा करायला लागेल ना काही ना काही. असं म्हटलं, जरा अर्जंट थोडीच आहे, करू ना पुढे मागे, असं काही नाही, वाढदिवसालाच करा लागते. जाऊ दे, पैसे नसतील तर अर्जंट नाही बरं. नाही, पैशाचं नाही, तसं नाही. थोडंसं ते पप्पानं आता ते प्लॉटची खरेदी केली ना दर्यापूरच्या, तर तिथं मग द्यायला लागतील अजून. पप्पा म्हणतात ते खरेदीचा आला होता, इसार दिलेला होता, आता खरेदीवर पुरे पैसे द्यायला लागतील ना. तर मग मग पप्पा म्हणत, तर मग मी काही गोष्ट काढली नाही की मी खुशीसाठी गोप करतो, की आता कसं सोनईले महाग झालं ना. तू म्हणत 10 ग्रॅमचा, 2-3 ग्रॅमचा तरी चालते, कसंही 10 ग्रॅमचं म्हटलं की आता जरा विचारच करावं लागते. सोनं लय गगमाले भेटलं ना. चांदीचा करू का, तोही काही सस्ता होत नाही म्हणा. मालेकीले चांदीचाही उठून देशील, पण नाही, तिला सोन्याचाच कर्जा. पण कधी कर्जा आहे कपडे, असं काही नाही, राहू द्या. असं काय आताच कर लागते असं काही नाही, पण कर्जा आता कसं असो, एक दागिना जवळ. एवढी काळजी लेकीची, अजून उलटी कसं आहे, नाही कुठे नाही जाणार. आणि मी तिला घर जावं शोधून, मी नाही पाठवू देत माझ्या पोरीला कुठे. तिच्या घरी जाऊन तिच्या घरचे लोक कसे निघाले काय निघाले तर माझी मिले त्रास देतील. मी नाही पाठवत मा पोरीले. असं लय हुशार आहो. आज दुसऱ्याचं लेकरू आणलं घरी, ते गेलं. आम्ही बी कोणाची ना कोणाची चिमी होतो. आम्ही बी कोणाचं ना कोणाचं लेकरू होतो. मग आम्हाला कोण आणलं, तुम्ही कोण ना गेले घर जावे कोणाचे. म्हणजे मी तुला त्रास देतो का? फुलात ठेवतो तुला फुलात, मग तुला त्रास आहे का माझ्या घरी काही? मग तुमच्या पोरीला नसणार. नाही, रिक्स कोण घेईन बापा. सगळे लोक माझ्यासारखे थोडी आहेत. माझ्या घरासारखं, माझ्या मम्मी पप्पा सारखं थोडी आहेत सगळे लोक. नाही बापा, आपण रिक्स नाही घेत. माझ्या लेकरं माझोळच राहतील, मी कुठेच नाही पाठवत कोणाले. आनंदाई शिकील माझोळच राहील, मी कुठे नाही पाठवत माझ्या लेकराला. अमेरिकेला नाही ना, दिल्लीला नाही, माझ्याजवळच राहतील. माझी पोरगी माझोळच राहील. मस्त जवाई शोधीन मी, नतीच मा पोरीले टुमटाम घर बांधून देईन, राहीन ते. सुने तशीच आणतो मी मस्त पाहून, आणि सगळं घर मला माझ्या लेकरं मी, आपण बुडाबुडी तोपर्यंत आपण सगळे असंच राहू. मी नाही पाठवत माझ्या लेकराला कुठे. हो, तुमच्या मनानं ऐकतात लेकरं. आता पंख फुटू द्या. आता आम्हाला हे करावं लागते, 12वी नंतर इकडे जाऊ दे, धमक्यानंतर तिकडे जाऊ दे. मग काय धरून ठेवसान काय? शिकत ना, मग शिकले की येतीलच वापस. मी त्याला इतका लाड करून, इतकं प्रेम देईन की ते दुसरीकडे राहू शकले नाहीत पाहिजेत. ते पैत धावत पप्पा पप्पा करत माझ्याजवळच आले पाहिजेत. चल बाई, 10 वाजताच पाहिजे किती ऊन होते. पटकन मशीन लावते आणि पटपट पोळ्या करते. आता तर बाई जसं जीवारच येते काम. सकाळी सकाळी झाले तर बरं, थोडंसं ऊन झालं की जीवारच येऊन राहिले. चल बाई, आता लावते पटकन मशीन, मग पटकन वाळ टाकून दिले जाय तिकडे. उन्हाद्याचं काम नाही. उद्यापासून मी लवकरच धुत जाईन बाई कपडे. पटकन वाढतात आणि 12-1 वाजता अंदर घेतले की जाय तिकडे. मग दुपारी बाहेर निघायचं काम नाही. पोरी, ऐकत नाहीस का तू? घेणं साखर पाणी जरासं. माझ्या वांत्या होऊन राहिल्या, तर शरीरातलं पाणी कमी होईन ना. तुला साखर पाणी आवडत नाही व?
आवडत नाही काय आवडत नाही तुला तर ते मुकाट्या नाही हे सांगते कोणी तर स्वतःचीच लावते तुला आवडते का नाही आवडत म्हणून नाही देऊन राहिली मी पण पे मुकाट्यानं आणि त्याला बोलावतो मी तो आला की दवाखान्यात चालली जाय काय झालं बाई रश्मी झालं उलट्या झाल्या वाटतं बाई मोहिनी हा मम्मी सांग बरं त्या रश्मीले ते पाहिजे आत्ताच्या आता 3 वांट्या केल्या त्या पोरीनं भडभड आणि तिला म्हणून साखर पाणी घे ती ORS चं पाकिट आहे ना तो आजो दे बरं तिला ORS ती साखर पाणी प्यायला तयार नाही ते पोरगी उलट्या झाल्या का तिले हो ना वांट्या होऊन राहिल्या तर आता होतात काही काही बाय तसं काही नसते लय जणायले होतात पण मी म्हणतो आता वांट्या होऊन राहिल्या तर साखर पाणी पिये बाई तर म्हणते नाही मला त्याचा वासच येऊन राहिला आता भाजी फोडणी दिली तिनं काही ना भाजी गिजीचा एखादा वास घुसते तर ते हे होते तर तिला मला जाय तू अथून आता राहू दे मी करतो सारं साखर पाणी घेता ऐकत नाही सांग आता उन्हाची वांट्या करून राहिली ते पोरगी शरीरातलं पाणी कमी झालं काय झालं तर नसतंच घोर आहे की नाही जाय बरं तिला सांग बरं का आता धुणं राहिलंच का तुला म्हणलं त्या मशीनीत टाकून दे हो ना मशीन लावायला आली होती मम्मी मी बरं मी मशीन लावते आणि देते तिला साखर पाणी राहू दे मी टाकतो त्या मशीनीत कपडे जाय दे तिले आणि तिला म्हणा निज म्हणा काय येऊ नको म्हणा इकडे स्वयंपाकात अजून मग तिथे मयक येऊन राहिली त्या स्वयंपाकाची बरं मी सांगते तिला रश्मी इथं बसू नको इथं बसले की तुला परत परत उलटी येते ते एखाद्या वेळेस भाजीचं याच्या मळक आली ना की ते होतच असते तसं जाय तू तुझ्या रूम मध्ये राहू दे ते राहिलं तर आणि साखर पाणी घे ORS घेतं का आहे माझ्याकडे पॉकेट तू का ORS चं पाणी करून बरं वाटते ना नाही ताई मला कसं तरी सुन राहिलं पाणी पाणी पेलं ना तरीच वाटते उलटीच येते हो बाई तसंच होत असते तू चाला तू अति नको उभी राहू चाल त्या भाजीची जर तू मसाल्याची भाजी केली त्याचा वास आला काही नसते ते होतच असते तसं चल चालता खोलीत चाल इथे खालच्या बाथरूम मध्ये पाणी राहायला टाकायचं तिथंच झाली उलटी बरं जाय मी करतो मी टाकतो पाणी जाय तू आता अहो या मशीनीचं लिक्विड कुठे ठेवलं हो पोरी ते मशीनच्या बाजूलाच आहे ना आई बॉटल यावेळेस हिरवी आहे हाय माहिती हमेशा निळ्या रंगाचं असते ना मी माहिती बरं हाय लावतो अरे देवा लिहून होऊन राहिलं बाई आता का ग बरं वाटते बरं वाटते ना ताई ते पण ते उलटी सारखंच होऊन राहिलं अचानकच आलं ना ताई एक थोड्या वेळ म्हणजे सुचलंच नाही काही नाही होतच असते तसं अंगावर देऊ का बाई नाही ताई अंगावर नाही पाहिजे मी काही झोपत नाही थोड्या वेळा अंग टाकते ताई तुम्ही खालच्या बाथरूम मध्ये टाकलं का मग पाणी तिथंच झालती मला उलटी हो टाकलं मी पाणी झोपतो आता झोप लागली तर लागू दे झोप लागू दे मग तुला जेवायच्या वेळेस उठवतो काही नसते होत रश्मी होतच असतात उलट्या तू मला पाहिलं नाही का मला किती झाल्या होतच असतात काही नसते होत कोणाला तर 9 महिने सारख्या होतात कोणाला सुरुवातले होतात मग कमी म्हणजे बंद होतात कोणाला तर 3ऱ्या महिन्यापासून होतात कोणाला 7व्या महिन्यापासून होतात अलग अलग राहते काही नसते ते खाय प्यात नाही आलं ना दुसरं काही नाही होत आई बाहेरचं तर काही नाही खाल्लं आता घरचंच समजा त्या दिवशी फक्त आनंदा खुशीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिथलं जेवण पण त्यानंतर काही नाही झालं आता त्या दिवशी तर व्यवस्थित बसलो हो रश्मी ऊन लागलं का तुला नाही होत आई ऊन लागलं असं त्याच दिवशी त्रास झाला असता ऊन का 2 दिवसांनी लागते काय ऊन नाही लागलं हो त्या दिवशी काही नाही वाटलंय ना मी तर म्हटलं मुलांनी काय माहिती उन्हाचं पण काहीच नाही झालं तिथं सावली होती ना रश्मी झाडं होते आहे की नाही एवढं काही हो ना वाटलं असं मोकळं होतं पण असं ऊन वाटलं का असं भगभग जास्त ते झाडं गिळायच्या ना सावली राहिली ना आहे की नाही ते झाडायच्या ना तसं सगळं आतमध्ये हेच आपण रूम मध्येच होतो ना जास्त वाटते का उलटी आल्यासारखं नाही झोप मग मी जाऊ का खाली का बसू झोपतं का तू नाही होते झोपत नाही मी थोडा अंग टाकते तुम्ही जेवण करून घ्या ताई मी जेवत नाही मम्मीला सांगा मी काहीच खात नाही मम्मी मग नादाच लावतात आताच तिथं साखर पाण्यासाठी एवढं पे आणि ते साखर पाण्याचं घोट घेतला आणि मला परत उलटी झाली तरी ते प्या नाही वाटत मला मी पेत नाही मी 2 मिनिटं मम्मीला सांगा ORS घेतलं म्हणा ना आता आराम करते म्हणा ते तुम्ही जेवण करून घ्या मला सध्या काहीच नाही खावट राहिलं बरं राहू दे मम्मीचंही बरोबर आहे रश्मी शरीरातलं पाणी कमी झालं तर हे होत असते एखाद्या मला 3 उलट्या झाल्या तुला बरोबर नाही ते म्हणून मम्मीचं म्हणणं आहे की साखर पाणी पेत राहा पाणी पेता डॉक्टर तेच सांगतात ना पाणी पेत राहा थोडं तू पाणी पेतच राह मी तुझ्या रूम मध्येच आणून ठेवतो इथं जग भरून आणि इथंच राह काही येऊ नको खाली तुला मी वर आणून देईन तुला काय खायचं असलं मग सांगतो ते भाजी जेवशील का तू आता मी नाही जेवते ते भाजी टाकल्या ना मला एकदम हेच झालं ताई अगं तसं काही नसते एखाद्या फोडणीचा वास घुसते बरं जाऊ दे ते भाजी नको खाऊ जाऊ दे मी दुसरी करून दे ना तुला लागलं की मला सांगतो फक्त की ताई भूक लागली मी तुला दुसरी भाजी पनीरी आहे घरी
तुला तर आवडते. पनीरची भुर्जी करून देईन पटकन. हा पटकन होते. सध्या नका करू पण नंतर कर्जा मला वाटलं तेव्हा. आता नाही, आता मी जेवती नाही. आणि मम्मीला सांगू नका. मम्मीला सांगा ते जेवली म्हणा. हा असं सांगून देणार. मम्मीने दस लावतात जेव जेव. मला खरं सांगत मला खरंच काही खायचं इच्छा नाही आता. बरं सांगते मी मम्मीला तू जेवली म्हणतो. हा झोप मग तू आता. काय मी दरवाजा ओढून घेते. काही वाटलं तर आवाज देजो. काय हो ताई काही नाही एवढं. जा तुम्ही. तुमचे कपडे राहिले असतील टाकले मी मशीनमध्ये. आता काय वाढूच घालणे आहे ताई. मी ते रायता करून ठेवलेला आहे बुंदीचा. बरं बरं हो झोप तू. हा आवाज देशील ग रश्मी काही वाटलं तर. अनु पाय उलटी झाली तर धावपळ करत जाऊ नको. पळ धाव करत झाली तर उद्या रूम मध्ये काही नसते होत. साफ केल्या जाते. नाही तर पाय घे घसरून घेशील. नाही ताई येत नाही आता. बरं बेटा झोप. हा काय हो खात नाही का ते पोरगी काय तिला पाणी द्यायला लागत होतं. आल्या बाई मम्मी त्याच्यापेक्षा मी झोपून राहते. मम्मी तिला झोप लागली लागू दे थोडं. आता डोळे भारी पडले आणि तिला मी ओआरएसचं पाणी दिलं. हा आणि तिला म्हटलं तू थोडासा झोप लागली तर लागू दे. ती झोप लागत आली. हा ती उठली की मम्मी तिला जेवायला देतो ना. तिला का उपाशी थोडं ठेवतो मी. हा आता सध्या नका देऊ तिला काही. आता सध्या ते मळक धरली. आता सध्या खाल्ली अजून तिथे उलटी येईन. हा होऊ दे तिचा आराम थोड्या वेळ. पाहिजे ध्यान ठेवतो नाही तर ते पोरगी पाणी नाही पेणार. पाणी प्यायला पाहिजे बरं. डॉक्टरने मागच्या बारीने सांगलं होतं हा की वांत्या झाले की पाणी पेत राहा म्हणून शरीरातलं पाणी कमी होते. हो ना सांगितलं मी तिला. मी जग भरून आणून देतो त्याच्या रूम मध्ये. हा चला झोपू दे तिला. आपण झोप लागली की बरं मळक निघून जाते. ते काही नाही ते भाजीची मळक धरली तिनं. हा ना तिने मसाल्याची भाजी फोडणी दिली आणि लागे तिला हेच झालं ते. हा काही नाही जाऊ दे चला. निजली का मग निजू दे. मग जाऊ दे निजू दे. त्याला फोन लावू का नाही मग राहू दू का. नाही राहू द्या ना. पाहू थोड्या वेळांचं परत जर झाल्या उलट्या तर मग फोन लावून वापस ते येते रवी येते घेऊन जाते तिला दवाखान्यात. हा राहू द्या ना आता सध्या. बरं बरं मोहिनी ताई लय चांगल्या आहेत बाई. नाही तर आता मम्मीनं मला परत साखर पाणी पाजलं असतं.